ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण मागील कार्यक्रमात पाहत होतो की मेलेल्यातून उठल्यावर येशूने अनेकांना दर्शन दिले. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की येशू तिसऱ्यांदा आपल्या शिष्यास दर्शन देत आहे. त्याचबरोबर त्याने पेत्राला महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवून दिली. ती काय होती वगैरे आपण पाहण्यासाठी आपल्या अध्ययनाची आता आपण सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याचे अध्ययन करीत होतो आणि आज शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या काही वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. 1 ते 6 वचने आम्ही मागच्या कार्यक्रमात पाहिली होती. आज 7व्या वचनापासून आम्ही आपले अध्ययन सुरू ठेवणार आहोत. 21वा अध्याय 7वं वचन सांगतं, ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. श्रोत्यांनो, योहानाला जशी समज होती तशी शिमोन पेत्राला नव्हती. 3 वर्षांपूर्वी जेव्हा येशूने त्यांना बोलावले तेव्हा बहुधा ह्याच स्थळी बोलावले होते आणि ते पुन्हा मासे धरण्याकरिता त्या स्थळी वापस गेले आणि प्रभूने पुन्हा त्यांना माणसे धरण्यासाठी, आत्मे जिंकण्यासाठी बोलावले. पेत्राजवळ योहानासारखी विवेकदृष्टी नव्हती, तरी आपण लक्षात घेतले का की त्याला प्रत्येक वेळेला प्रभूजवळ येण्याची संधी मिळाली. दुसरे शिष्य नावेत बसले आणि त्या ठिकाणी आलेत, परंतु पेत्र मात्र नाही. त्याने तितकी वाट पाहिली नाही. त्याने सरळ समुद्रात उडी टाकली. तो प्रभूच्या जवळ राहू इच्छित होता. खरोखर श्रोत्यानो, पेत्राचे व्यक्तिमत्व खरोखर विलक्षण होते. 8 ते 11 वचने, दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. श्रोत्यानो, प्रभूने केलेल्या चिन्हांपैकी हे शेवटले चिन्ह आहे जे नोंदण्यात आलेले आहे. पुनरुत्थानानंतर नोंदण्यात आलेले हे शेवटले चिन्ह आहे आणि हे फार महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही व मी ख्रिस्ताच्या सेवेशी त्याच्या पुनरुत्थानानंतर जोडलेले आहोत. पॉल करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 16व्या वचनात म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 16वे वचन, जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. आम्ही बेथलेमातील बाळाशी नाही, परंतु पुनरुत्थित जिवंत गौरवी ख्रिस्त जो देवाच्या उजवीकडे बसला आहे त्याच्याशी जोडलेले आहोत. ह्यामुळेच त्याच्या पुनरुत्थानानंतरची त्याची सेवा आमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे. श्रोत्यानो, मी अनेक गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. आपल्या लक्षात आले का की प्रभू त्याच्या चिन्हासाठी कोणत्या लोकांना आधार म्हणून उपयोगात आणत आहे? शिष्य मासे धरीत आहेत, पण त्यांना काहीच मिळत नाही. प्रभू येशू त्यांना असंख्य मासे देतो. काना येथील विवाहात पाण्याचे रांजण खाली होते. प्रभू त्या रांजणांना प्रथम पाण्याने भरण्याची आज्ञा करतो, मग त्या पाण्याला द्राक्ष रसात बदलवतो. त्याने मोशेला विचारले होते, तुझ्या हातात काय आहे? मोशेने म्हटले, काठी. आणि त्या काठीला घेऊन इस्रायलांसाठी परमेश्वराने चिन्ह दाखवले. दावीद मेंढपाळाची काठी हातात घेऊन परमेश्वराशी विश्वासू होता व परमेश्वराने त्याच्या हातात त्या काठीऐवजी राजदंड दिला. श्रोत्यानो, हे फार मनोवेधक आहे की जे काही आमच्या हातात आहे ते घेऊन परमेश्वर आमचा उपयोग करून घेऊ इच्छितो. अनेक लोकांना वाटतं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी असतो किंवा दुसऱ्या परिस्थितीत असतो तर देवाने आमचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला असता किंवा आम्ही त्याच्यासाठी अधिक कार्य करू शकलो असतो. श्रोत्यानो, आपण आज जेथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, तेथे जर तो आपला उपयोग करून घेत नाही तर मला नाही वाटत की तो दुसऱ्या ठिकाणी आपला उपयोग करून घेईल. काय आपण लक्षात घेतले का की देवबाप काय करतो? तो अत्याधिक प्रमाणात करतो. ते रांजण द्राक्षरसाने पूर्ण भरलेले होते. 5000 लोकांनी जेवण घेतल्यानंतर काही टोपल्या भरून जेवण उरले होते. ही जाळी माशांनी पूर्ण भरलेली होती. हे सुद्धा लक्षात घ्या की येशूने
मासे धरण्यास त्यांचे मार्गदर्शन केले, परंतु तो त्यांनी धरलेल्या मास्यांमधून काही मागत आहे. तो त्यांच्याकडून कार्याची अपेक्षा करतो. जेव्हा त्यांनी त्याच्या आज्ञेप्रमाणे मासे पकडलेत, तेव्हा ते जे काही आणतात त्याची तो अपेक्षा करतो. खरोखर श्रोत्यानो, किती आशीर्वादित लोक होते हे. लूका शुभवर्तमानामध्ये एका दुसऱ्या प्रसंगी पेत्राने बरेच मासे पकडलेत. तो येशूच्या सेवेचा सुरुवातीचा काळ होता व तो पेत्राला मासे पकडण्यासाठी बोलावित होता. त्यावेळी आम्हाला दिसतं की पेत्राने जे मासे पकडले होते त्यावेळी त्याची जाळी फाटली. मला वाटतं पेत्राला तो हे दर्शवित होता की बरेच येशूच्या मागे चालतील, परंतु सर्व विश्वासणारे असणार नाहीत. जाळे फाटेल व बरेच मासे पुन्हा पाण्यात वाहत जातील. श्रोत्यानो, परंतु ह्यावेळी जेव्हा ह्यांनी इतके मासे पकडलेत, तेव्हा मात्र ह्यांचे जाळे फाटले नाही, परंतु त्या जाळ्याला ओढून जमिनीवर आणण्यात आले. ते जाळे माशांनी भरलेले होते. पेत्राला मेंढरांना चारण्यासाठी पाचारण करण्यात आले. कशाद्वारे? देवाच्या वचनाच्याद्वारे. पुनरुत्थित गौरवी ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाने मेंढरांना चारण्याची जबाबदारी त्याला सोपवण्यात आली. शुभवर्तमान फक्त वाचवतच नाही, परंतु ते कायम राखून ठेवते. त्याच्या अपयशात विश्वासणाऱ्यांना देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे स्थिर राखण्यात येते. या घटनेत आम्हाला दिसतं की येशू ख्रिस्ताचा त्याच्या स्वकीयांसाठी एक उद्देश आहे. तो आमच्या जीवनाचे मार्गदर्शन करू इच्छितो. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर तो आम्हाला आशीर्वाद देतो आणि आमच्या सोबत फार सुंदर अशी तो सहभागिता करतो. तो आमच्या इच्छाशक्तीचा प्रभू आहे. तो आमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवणारा आहे. आता श्रोत्यानो, पुढे आम्हाला समुद्रकिनारी शिष्यांनी येशूच्या सोबत जो नाश्ता केला त्याविषयी वाचायला मिळते. ह्यावरून आम्हाला दिसतं की तो आमच्या अंतःकरणाचा प्रभू आहे. 12 ते 14 वचने सांगतात, येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ. काय हे पाचारण? येशूने म्हटले, संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. परंतु सुवार्ता गाजवायला जाण्यापूर्वी त्यांनी त्याच्यासोबत नाश्ता करावा अशी त्याची इच्छा आहे. ह्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, पुनरुत्थित ख्रिस्त स्वतः त्यांना नाश्ता देत आहे. आज जर आम्ही त्याच्यासोबत बसू तर तो आम्हाला सुद्धा खाऊ घालू इच्छितो. तो त्याच्या स्वकीयांना खाऊ घालू इच्छितो. आता शिमोन पेत्राशी झालेली एक विशेष मुलाखत आम्ही पाहणार आहोत. 15 ते 17 वचने सांगतात, त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करीतोस काय? माझ्यावर प्रेम करीतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशू चुका करणाऱ्या, अपयशी होणाऱ्या, डळमळणाऱ्या शिष्याला सेवेसाठी बोलावित आहे. या मुलाखतीवरून आम्ही एक महत्त्वाचा पाठ शिकतो. तारणाऱ्यासाठी प्रेम असणे हे सेवेसाठी पूर्वपेक्षित आहे. 3 वेळा आमच्या प्रभूने शिमोन पेत्राला विचारले व 3 वेळा शिमोन पेत्राने उत्तर दिले आणि आम्हाला आढळतं की 3 वेळा प्रभू त्याला कामगिरी सोपवितो. आता प्रश्न हा उठतो की 3दा का? डॉक्टर गॉडेट सुचवितात की ह्याचे कारण ह्या वास्तविकतेवर आहे की शिमोन पेत्राने ख्रिस्ताला 3दा नाकारले आणि तो त्याला त्याच्या भक्तीविषयी 3 वेळा निश्चिती करून देत आहे. हे माहीत करून घेणे मनोवेधक आहे की शिमोन पेत्र दुसऱ्या शिष्यांसोबत सेवेसाठी बोलावल्या गेला. चमत्कारिक रीतीने मासे पकडल्यानंतर त्यांना प्रेषित पदासाठी पाचारण करण्यात आले. जर आपण मार्क शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमानातील मासे पकडण्याच्या वृत्तांतातील हा अनुभव स्मरण कराल तर आपणाला आढळेल
की मासे पकडताना जाळे फाटले. त्यानंतर प्रभूने त्यांचे मार्गदर्शन केले आणि त्यानंतरच त्याने त्यांना प्रेषित बनवले. नंतर आपणाला आठवेल की शिमोन जेव्हा प्रमुख याजकाच्या वाड्यात येशूला अटक केल्यानंतर विस्तवाजवळ शेकत बसला असताना आपली कामगिरी विसरला. तो आपले हात गरम करण्यास तेथे गेला व जीवनातील एक फार मोठी गोड चूक करून बसला. तेथे त्याने प्रभूला 3 वेळा नाकारले. त्याने खरे पाहिले असता तेथे जायला नको होते, परंतु तो गेला. जेव्हा त्याने ते केले तेव्हा फार भयंकर असे कार्य त्याने आपल्या जीवनात केले. श्रोत्यानो, आता जेव्हा तो गालिल समुद्र किनारी विस्तवाच्या बाजूला चमत्कारिक रीतीने मासे पकडल्यानंतर बसलेला असताना प्रभू येशू त्याची कामगिरी त्याला पुन्हा सोपवित आहे आणि हे फार मनोवेधक आहे. तो पुन्हा त्याला कार्य सोपवितो. आत्मिक सुंदरतेचे हे फार सुंदरसे असे चित्र ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. जेव्हा आमच्या प्रभूने त्याला 3दा प्रश्न विचारला तेव्हा असं वाटतं की तोच प्रश्न प्रभू त्याला पुन्हा विचारित आहे. परंतु नाही श्रोत्यानो, जरी प्रश्नांमध्ये आम्हाला सारखेपणा आढळतो तरी हे प्रश्न भिन्न आहेत. पंधरावं वचन सांगतं, 21वा अध्याय 15वं वचन. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. त्याने त्याला शिमोना म्हटले. हे मनोवेधक आहे. शिमोना, योहानाच्या पुत्रा. आता त्याने त्याला शिमोन का म्हटले? आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की जेव्हा प्रभू येशू शिमोनाला प्रथम भेटला तेव्हा अंद्रियास त्याला येशूकडे घेऊन आला होता. जेव्हा येशूने त्याला पाहिले तेव्हा त्याने म्हटले, शिमोना, योहानाच्या पुत्रा, तुला कैफा म्हणतील, ज्याचा अर्थ आहे दगड. कैफा अरेमिक भाषेतला
दगड माणूस हा शब्द आहे. ग्रीकमध्ये पेट्रॉस हे नाव त्याला पडले. आम्हाला दिसतं की कैसरिया फिलिपमध्ये जेव्हा त्याने प्रभू येशूविषयी साक्ष दिली आणि म्हटले की तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस, तेव्हा प्रभू येशूने त्याला म्हटले, शिमोना, तू धन्य आहेस. तो त्याचे जुने नाव ह्या ठिकाणी वापरतो. तुला पेत्र म्हणतील, कारण तू ह्यापुढे दगडाप्रमाणे स्थिर आणि मजबूत राहशील. ह्या ठिकाणी ग्रीक भाषेतील वेगवेगळे 3 शब्द वापरण्यात आले आहेत, परंतु इंग्रजीमध्ये त्यांचे भाषांतर प्रेम असे करण्यात आलेले आहे. श्रोत्यानो, इंग्रजी भाषेत फार कमी शब्द भंडार आहे. आपण प्रेमासाठी दुसरा शब्द शोधू शकत नाही. परंतु ग्रीक भाषा अष्टपैलू असणारी, नव्या कल्पनानुसार बदलणारी भाषा आहे. त्यात प्रेमासाठी 3 शब्द आहेत. पहिला जो शब्द आहे तो आहे इरोस. ह्या शब्दाचा उपयोग करून त्यांनी प्रेम शब्दाच्या अर्थाला खालच्या पातळीवर आणले. ग्रीक लोकांनी ह्या शब्दाला मानवी गुणांचा करून त्याला खालच्या पातळीवर आणले. वास्तविकता ही आहे की त्यांनी इरोजला दैवत केले व एफ्रोडाईट आणि इरोजला एकत्र ठेवले. ग्रीक लोकांना जरी वाटले असेल की त्यांनी योग्य शब्द वापरला, तरी इरोज हा शब्द परमेश्वराच्या वचनात वापरण्यात आलेला नाही. दुसरा एक ग्रीक शब्द आहे तो आहे फिलिओ, ज्याचा अर्थ आहे मित्रता. मानवी संबंधात ममता किंवा प्रेम आणि भावनांचा जो उत्तम वापर आहे, त्याच्याशी संबंधात हा शब्द आहे. आम्हाला फिलॅन्थ्रॉपिक हा शब्द त्यापासून मिळाला आहे. फिलडेल्फिया हा त्यातूनच निघालेला आहे. हे शहर बंधुप्रेमासाठी नावाजलेले होते. हाच शब्द आहे जो पवित्र शास्त्रात उपयोगात आणला गेला आहे. प्रेमासाठी अजून एक शब्द आहे तो आहे अगापे. अगापे प्रेमासाठी असलेला एक उच्च व उत्तम असा शब्द आहे. डॉक्टर व्हिन्सेंट आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासात ह्याला प्रतिष्ठेचा शब्द म्हणतात. हा एक ईश्वरीय अलौकिक शब्द ज्याला देवाच्या प्रेमाविषयी बोलताना वापरण्यात येते. प्रभू येशू ख्रिस्ताने भाषेच्या निवडीत इरोज आणि फिलिओ ह्या शब्दांना सोडले आणि अगापे ह्या शब्दाला शिमोन पेत्राशी बोलताना उपयोगात आणले. त्याने विचारले, शिमोन पेत्रा, काय तू संपूर्ण अंतकरणाने मजवर प्रीती करीतोस? योग्य धर्म सिद्धांत व संप्रदाय असणे फार विलक्षण आहे श्रोत्यानो, परंतु तारण हा प्रेम संबंध आहे. जर आपण त्याच्यावर प्रीती करीत नाही, तर आपला त्याच्याशी काहीच संबंध नाही. त्याने म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? प्रेम हा उच्च स्तरावरचा शब्द आहे. जर माझ्यावर शब्दांची निवड करण्याचे सोपविण्यात आले असते, तर मी कदाचित विश्वास ह्या शब्दाला ख्रिस्तीपणातील उच्च स्तरावरचा शब्द म्हणून निवडले असते. परंतु पवित्र शास्त्रात ह्याचे अचूक उत्तर देण्यात आले आहे. वचन सांगतं की विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. जेव्हा शिमोन पेत्राने येशूला नाकारले, तेव्हा प्रभू येशू त्याच्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण देण्याकरिता वधस्तंभाच्या मार्गावर जात होता. नंतर पेत्राने आपल्या पत्रात लिहिले, पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24व्या वचनात, की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आता श्रोत्यानो, आमच्या प्रभूने शिमोन पेत्राला विचारलेला पहिला प्रश्न लक्षात घ्या. ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो म्हणतो, ह्या सर्व माणसांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? आपल्याला आठवत असेल की जेव्हा ते वरच्या खोलीत शेवटच्या वेळी होते, तेव्हा प्रभू येशूने म्हटले की तुमच्यापैकी एक जण मला नाकारेल. शिमोनाने काही संशय न घेता विचार केला असेल, होय, मी सुद्धा ह्यांच्यावर कधी भरोसा ठेवला नाही. परंतु येथे एक असा व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवून अवलंबून राहू शकता. माझ्यावर अवलंबून राहू शकता प्रभू. प्रभू येशूने म्हटले, शिमोना, योहानाच्या पुत्रा, काय तू हे म्हणण्यास आता तयार आहेस काय की तू ह्या इतर शिष्यांपेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतो? हेच तो म्हणत आहे. आता शिमोन पेत्र ह्या बदल्यात काय म्हणतो ते ऐका. होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो, हे आपणाला ठाऊक आहे. येथे शिमोन खालच्या पातळीवर येतो आणि अगापे शब्द मात्र तो वापरीत नाही. त्याने येथे फिलिओ हा शब्द वापरून म्हटले आहे की तुला माहीत आहे की माझी तुझ्यावर ममता आहे. जो शब्द प्रभूने वापरला तोच शब्द शिमोन पेत्र का वापरीत नाही? जर आपणाला ह्या बाबतीत माझे मत हवे असेल, तर ते हे श्रोत्यानो, की हा माणूस शेखी मिरवण्याच्या वृत्तीतून आता खालच्या पातळीवर आलेला होता. जे काही तो करेल त्याविषयी तो आता बढाया मारणार नव्हता.
पुन्हा असे म्हणताना की मी प्रभूसाठी काही फार मोठे करणार आहे, तो फार सावधगिरी बाळगणार होता. ह्यानंतर पुढे तो फार मोठे असे करणार आहे, परंतु त्याविषयी न बोलता तो अगदी खालच्या स्तरावर येत आहे. तो म्हणतो की माझी तुझ्यावर ममता आहे. आता आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे बजावून प्रभू त्याला म्हणत आहे, माझी कोकरे चार. दुसरा प्रश्न 16व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतो आणि आपल्या लक्षात येईल की ह्या वेळेला आमचा प्रभू ह्यांच्यापेक्षा अधिक हे शब्द वगळीत आहे. असे करण्याचे कारण मला वाटते की तो म्हणतो, शिमोन पेत्रा, तू अधिक शेखी मिळवू शकत नाही. तू इतरांपेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस हे तू म्हणू शकत नाही. परंतु तू हे म्हणू शकत नाहीस काय की तू माझ्यावर प्रीती करतोस? ह्यामध्ये प्रभू त्याला उंच पातळीवर येण्याकरिता मदत करीत आहे. परंतु शिमोन पेत्राला ते कठीण जाते. त्याऐवजी तो खालची पातळी घेण्याकरिता अधिक इच्छुक आहे. 16व्या वचनात प्रभू त्याला म्हणतो की माझी मेंढरे पाळ. आम्हाला लहान कोकरांना चारायचे आहे व मेंढरांना पाळायचे आहे. परंतु बरेचदा श्रोत्यांनो, काय होतं की आम्ही उलटे करतो. आम्ही कोकरांना पाळतो आणि मेंढरांना चारतो. मेंढरांना अनुशासित करण्याची आवश्यकता असते. त्यांना शिकवण्याची आवश्यकता असते. ह्याचे कारण आपणाला माहीत आहे काय? ह्यासाठी श्रोत्यांनो की लहान कोकरे मेंढरांच्या मागे चालतात. म्हणून मेंढरे जर अनुशासित असतील तर कोकरे सुद्धा त्यांच्या मागे अनुशासनामध्ये चालतील. आणि जर मेंढरे इकडे तिकडे भटकणारे असतील तर कोकरे सुद्धा त्यांच्या मागे जाऊन तशाच प्रकारे भटकतील. तिसरा जो प्रश्न आहे तो आम्ही वाचलेला आहे. तिसऱ्यांदा तो म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करीतोस काय? आता प्रभू शिमोनाने वापरलेला शब्द उपयोगात आणून त्याला म्हणत आहे, शिमोना, काय तू माझ्यावर खरोखर ममता करतोस काय? आमच्या भाषांतरात हे स्पष्ट नाही, परंतु आमचा प्रभू शिमोनाने म्हटलेल्या विधानाच्या पातळीवर येत आहे आणि त्यामुळे पेत्र आता दुःखी होतो. तिसऱ्यांदा त्याने त्याला असे म्हटले की तू माझ्यावर प्रेम करीतोस काय? आणि त्याने त्याला म्हटले, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. प्रभू येशू व शिमोन पेत्र ह्यांच्यामध्ये जे संभाषण झाले त्याच्या खऱ्या अर्थाला आपण आता पाहणार आहोत. वचन आम्हाला सांगतं की पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. पेत्र दुःखी झाला. ह्यामुळे नाही श्रोत्यांनो की प्रभूने त्याला 3दा प्रश्न विचारलेत, परंतु ह्यामुळे तो दुःखी झाला की प्रभूला त्याच्या पातळीवर येऊन त्याच्या शब्दाला वापरण्याकरिता खालच्या स्तरावर यावे लागले. परंतु शिमोन पेत्र उंच चढण्याकरिता अद्यापही तयार नव्हता. तो फक्त इतकेच म्हणण्याकरिता तयार झाला की मी तुझ्यावर ममता करतो. तो म्हणतो की मी एक उत्तम गोष्ट करू शकतो, ती म्हणजे की मी तुझ्यावर ममता करतो. आणि ते प्रभूला माहीत होते. तिसरे जे वाक्य आहे ते आहे, माझ्या मेंढरास चार. श्रोत्यांनो, मेंढरांना चाऱ्याची सुद्धा आवश्यकता असते. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की प्रभू येशूवर ज्या लोकांनी विश्वास ठेवला आहे, ज्यांनी तारण प्राप्त केले आहे, जे प्रभूमध्ये वाढत आहेत, त्यांना अधिक काही शिकवण्याची गरज नाही. परंतु लक्षात ठेवा की त्यांना सतत चाऱ्याची आवश्यकता असते. येशू पेत्राच्या मृत्यूची आता घोषणा करतो. तो आमच्या मनावर सुद्धा ताबा ठेवणारा प्रभू आहे. 18 आणि 19 वचने सांगतात, मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करीशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की त्याला सुद्धा मरावे लागेल. श्रोत्यांनो, 20 आणि 22 वचने आम्हाला सांगतात, मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून, प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. प्रभू येशूने जणू त्याला म्हटले, शिमोना, तू माझ्याकरिता मरणार आहेस व योहान काय करणार ह्याच्याशी तुझे काहीच घेणे देणे नाही. तू माझ्या मागे ये. 23 आणि 24 वचने पुढे आम्हाला सांगतात, योहान कृष्णवर्तमान 21 अध्याय 23 आणि 24 वचने. ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते.
तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहिती आहे. श्रोत्यानो, अज्ञान किंवा एखाद्या गोष्टीविषयीची माहिती नसणे हे देवाची सेवा न करण्याचे कारण नाही. काही लोक म्हणतात की त्यांच्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत ते देवाची सेवा करणार नाहीत. श्रोत्यानो, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना जाणून घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही, ज्या आम्हाला माहीत सुद्धा होणार नाहीत, आणि त्या गोष्टी जाणून घेणे आमचे कार्य नाही. महत्वाची गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये आहे ती म्हणजे प्रभू येशूच्या मागे चालणे. योहानाचे काय होईल हे त्याने प्रगट केले नाही. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पेत्राने लिहिले. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि 14वे वचन. कारण मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे. श्रोत्यानो, इतिहास आम्हाला सांगतो की पेत्राला वधस्तंभावर खिळण्यात आले, परंतु त्याने म्हटले की माझ्या प्रभूप्रमाणे खिळल्या जाण्याकरिता मी योग्य नाही, म्हणून माझे डोके खाली आणि माझे पाय वर करून मला वधस्तंभावर खिळावे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मनाचा, अंतकरणाचा व इच्छेचा प्रभू असायला हवा. जर तो ह्या सर्वांचा प्रभू नाही तर तो आमच्या जीवनाचा प्रभू होऊ शकत नाही. 25वं वचन बघा, हे शेवटलं वचन आहे. येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. ह्या ठिकाणी योहान अतिशयोक्ती करीत नाही, परंतु तो वास्तविकता सांगत आहे. खरोखर श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अनेक कार्य केलीत आणि त्याने केलेली कार्ये इतकी अमाप होती की ती जर एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नव्हती. परमेश्वराचं वचन सत्य आहे. परमेश्वराचं वचन प्रत्येक मानवाकरिता आवश्यक आहे, कारण त्याचद्वारे आम्हाला आत्मिक भोजन प्राप्त होते. हे वचन वाचा आणि परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मला खात्री आहे की योहान कृत शुभवर्तमानाच्या अध्ययनाद्वारे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कार्य केलेले आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, 3 वेळा ज्या पेत्राने येशूला नाकारले होते त्याच पेत्राला प्रभू येशूने मोठी जबाबदारी सोपविल्याचे आपण पाहिले. आमच्या जीवनामध्ये आम्ही जरी चुकलो, बहकलो तरी परमेश्वर आम्हाला सावरण्याची संधी देत असतो. फक्त आम्हाला ती स्वीकारावी लागते आणि त्याचा योग्य उपयोग करावा लागतो. प्रियानो, आनंद आहे की आज आपण योहान कृत शुभवर्तमानाचे अध्ययन पूर्ण केले आहे. उद्यापासून आपण अनुवादाच्या पुस्तकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. प्रियानो, माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर आपणास विश्वासात दृढ ठेवो, आपली प्रतिदिनी आत्मिक वाढ होवो आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.